ही कथा आपल्या चॅनलच्या सबस्क्रायबर सुविधा देसाई यांनी पाठवली आहे. जर आपण ही भयकथा लिहित असाल तर त्या मला नक्की पाठवा. एक खोली, जिथे एक माणूस काही मंत्र म्हणत बसला होता. समोर एका मुलीला बांधून ठेवलं होतं. तिचे केस तिच्या चेहऱ्यावर पसरले होते. बेशुद्ध अवस्थेत होती ती. एक बाई आणि माणूस त्या मुलीला उठवण्याचा प्रयत्न करत होते. रडून रडून त्या बाईचं पूर्ण अंगातलं त्राण निघून गेलं होतं. एका कोपऱ्यात एक जोडपं उभं होतं आणि ते सुद्धा रडत होतं. पण हे सगळं काय होतं याचं उत्तर मिळण्यासाठी 4 महिने मागं जावं लागेल. नेहा, सुधा आणि मंजिरी तिघीही एकदम जिगरी दोस्त. 12वी पर्यंत एकत्र शिकल्या. नशीब एवढं जोरावर की तिघींना एकाच मेडिकल कॉलेजमध्ये प्रवेश मिळाला. तिघीही एकदम खुश झाल्या. पण कॉलेज घरापासून लांब असल्यानं त्यांनी कॉलेजच्या वसतिगृहात राहण्याचा निर्णय केला आणि वसतिगृहात जाण्याचा दिवस उजाडला. कॉलेज अजून 8 दिवसांनी चालू होणार होतं. सामानाची बांधाबांध झाली. सगळ्यांनी आपापल्या परीनं सल्ले दिले. नीट रहा, कोणाशी भांडू नका, वेळेवर खात पीत जा, तब्येतीला जपा, अभ्यास नीट करा. हे आणि असे खूप सारे सल्ले 15 दिवस अगोदरच दिले जात होते. तिघींना आता ऐकून कंटाळा आला होता. शेवटी जाताना मंजिरीची आई हळूच तिला म्हणाली, म्हणजे अमावस्येला आणि पौर्णिमेला रात्रीच्या बाहेर पडू नका, भूत झपाटेल. मंजिरी जोरजोरात हसू लागली आणि हसतच म्हणाली, अगं आई, भूतबीत काही नसतं. कोण सांगतं ग तुला हे सगळं? आता निघू मी? हो चल. आईला आपला हुंदका आवरता आला नाही. इकडे सुधा आणि नेहाच्या घरी पण हाच कार्यक्रम चालू होता. शेवटी निरोप समारंभ संपला आणि तिघीही आपल्या नवीन प्रवासाला लागल्या. पण त्यांना काय माहीत होतं की हा प्रवास किती खडतर होणार आहे ते. तिघींना जी खोली मिळाली होती ती ऐसपैस होती, म्हणून तिघीही जाम खुश होत्या. घरातून आणलेलं सामान व्यवस्थित लावून त्या तिघी फेरफटका मारायला बाहेर गेल्या. कुठं काय मिळतं हे सगळं बघून पुन्हा वसतिगृहावर आल्या. कॉलेज गेटच्या बाहेर एक मोठं पिंपळाचं झाड होतं. जेव्हा तिघी बाहेरून येत होत्या तेव्हा का कोणास ठाऊक, पण मंजिरीला तिथं विचित्र वाटलं. असं वाटत होतं की कुणीतरी तिचा गळा आवळून धरलाय. श्वास घ्यायला त्रास होतोय. पण जशा त्या गेटमधून आत आल्या तसं परत तिला बरं वाटू लागलं. तिला वाटलं भास झाला असेल, म्हणून तिनं तो विषय कोणाजवळ काढला नाही. पहिले 15-20 दिवस वसतिगृहावर आलेल्या मुलींची ओळख करण्यात आणि कॉलेज कसं आहे, त्याचे शिक्षक कोण आहेत हे सगळं करण्यात गेले. आता मन लावून अभ्यास करण्याची वेळ होती. तिघेही हुशार होत्या. अभ्यास आणि मजामस्करी करत महिना कसा सरून गेला हे कळलं सुद्धा नाही. मंजिरीला शिकवायची फार आवड होती, म्हणून ती कॉलेजनंतर जसं जमेल तसं गरीब मुलांना शिकवायला जात असे. तसं तिनं वसतिगृहात सांगूनही ठेवलं होतं. त्यामुळे तिला 9:30 पर्यंत परवानगी होती. पण आज सकाळपासूनच मंजिरीची तब्येत ठीक नव्हती. तिच्या पोटात दुखत होतं. त्यामुळे ती कॉलेजला न जाता खोलीतच आराम करत होती. संध्याकाळी तिला जरा बरं वाटू लागलं. त्यामुळे ती शिकवणीला जायची तयारी करू लागली. आज तिनं आपले केस धुतले आणि मोकळे सोडले. तिच्या आवडत्या रंगाचा म्हणजे काळ्या रंगाचा अनारकली ड्रेस घातला. सुधा आणि नेहा तिला चिडवायला लागल्या, आज एवढं नटून थटून का बरं शिकवणीला? काही नाही, सहज घातला ड्रेस. सहजच का? नेहाने सुद्धा मोठ्यानं हसायला लागल्या. तुम्ही हसत बसा, मी जाते, असं म्हणून मंजिरी निघाली. आज मंजिरीला उशीर झाला. आज अंधार पण जास्त वाटत होता. कदाचित आज अमावस्या असेल, मंजिरी मनातल्या मनात म्हणाली. तेच समोर पिंपळाचं झाड दिसलं आणि मंजिरीच्या पोटात भीतीनं गोळा आला. त्या दिवशी जे झालं ते आठवलं. अंधारात ते झाड अजूनच भयानक वाटत होतं. ती खाली मान घालून चालू लागली. झाडाजवळ पोहोचल्यावर अचानक पानांची सळसळ होऊ लागली. तिनं काय झालं म्हणून वर बघितलं तर तिला पानाच्या आड 2 डोळे चमकताना दिसले. तशी ती घाबरली. ते 2 डोळे अजून जवळ येताना दिसले आणि मंजिरीने जे पाहिलं ते पाहून तिचे दोन्ही हात आपोआप तिच्या तोंडाजवळ गेले. डोळे मोठे झाले.
एक आकृती हळूहळू तिच्या दिशेनं तिला बघत पुढे आली. एक निर्जीव चेहरा, डोळे सुद्धा अबोल, हातावर जखमा, केस मोकळे आणि आणि त्यातून गळणारं पाणी. हळूहळू ती आकृती मंजिरीच्या आजूबाजूला फिरू लागली आणि ती आकृती तिच्या पाठीमागं थांबली. मंजिरीनं मागं वळून बघितलं तर त्या आकृतीनं आपलं तोंड उघडून मंजिरीवर झडप घातली आणि मंजिरी 2 फूट लांब उडाली. तिनं मंजिरीच्या शरीरात प्रवेश केला होता. मंजिरी निर्विकार चेहऱ्यानं वसतिगृहावर आली. आपल्या खोलीचा दरवाजा तिनं ठोठावला. नेहानं दरवाजा उघडला. अगं, म्हणजे आज एवढा का उशीर? नेहानं विचारलं. मंजिरी काही न बोलता सरळ बाथरूममध्ये गेली. बाथरूमचा दरवाजा तिनं धाड करून बंद केला आणि सरळ शॉवर खाली उभी राहिली. पाणी पाहून तिला फार आनंद झाला. 2 तास झाले तरी मंजिरी अजून बाहेर आली नव्हती. सुधानं बाथरूमचा दरवाजा वाजवला. म्हणजे अगं, अजून काय करतेस आतमध्ये? आम्ही खाली जेवायला जातोय, सुधा म्हणाली. तुम्ही दोघी जा, एक घोगरा आवाज आला. सुधाला जरा वेगळं वाटलं, पण तिला वाटलं हिला बरं नसेल म्हणून तिनं जास्त विचार नाही केला. त्या दोघी खाली जाऊन जेवून आल्या. मंजिरी कपडे बदलून आपल्या बेडवर आपले दोन्ही गुडघे छातीजवळ घेऊन हाताच्या गुडघ्याजवळ विळखा घालून बसली होती. रूममधल्या 0 बल्बकडे एकटक बघत बसली होती. तोपर्यंत नेहा आणि सुधा जेवून खोलीमध्ये आल्या. घड्याळात रात्रीचे 12 वाजले होते. दोघीही थकल्या होत्या म्हणून लगेच झोपी गेल्या. सकाळी सुधाला थंडी वाजत होती म्हणून पांघरून ओढून घेत होती. तिनं घड्याळात पाहिलं. सकाळचे 6:45 वाजले होते. उठलं पाहिजे आता असं म्हणत ती केस बांधत होती. समोरचं दृश्य पाहून सुधाला थोडा वेळ काय चाललंय ते कळालंच नाही. मंजिरी अजूनही त्याच अवस्थेत बसली होती. एकटक 0 बल्बकडे बघत. टेबलावर जेवणही तसंच होतं. म्हणजे काय झालं? अशी का बसलीयस? आणि हे काय, जेवली पण नाहीस? असं म्हणत ती मंजिरीजवळ गेली आणि त्याला हलवू लागली. मंजिरीचं अंग गरम तव्यासारखं तापलं होतं. तिची अशी अवस्था पाहून सुद्धा खूप घाबरली. तिनं लगेच नेहाला उठवलं. नेहा पण हे सगळं बघून घाबरली. लवकर जा आणि मॅडमनं सांगून ये. लवकर डॉक्टरना बोलवावं लागेल. नेहा धावत मॅडमकडे गेली. मॅडमनी दवाखान्यात फोन केला. 10-15 मिनिटात डॉक्टर आल्या. मंजिरीला त्यांनी तपासलं. घाबरण्याचं काही कारण नाही, व्हायरल आहे बहुतेक. मी औषधे देते, वेळेवर द्या आणि तिला 8 दिवस तरी आराम करू द्या. त्यापेक्षा तिला घरीच पाठवा, तिथं तिला जास्त आराम मिळेल. सुधा आणि नेहा चेहरा बारीक करून बसल्या होत्या. मॅडम वर आल्या आणि म्हणाल्या, नेहा, सुधा, काळजी करू नका. मी तिच्या वडिलांना फोन केलाय. आज संध्याकाळपर्यंत येतील ते. आज सुधा आणि नेहा दोघीही कॉलेजला गेल्या नाहीत. मंजिरी पण झोपून होती. जेवली पण नाही ती, न तिनं औषध घेतलं. संध्याकाळी तिचे वडील आणि तिचा भाऊ दोघेही आले. तिला हळूहळू हाताला धरून खाली आणलं. तापामुळे तिला नीट चालताही येत नव्हतं. कसं तरी तिला गाडीत चढवलं आणि गाडी सुसाट निघाली कसबे गावाला. हे बघून मंजिरी एकदम किळसवाणा हसली की जसं तिचं ध्येय आज पूर्ण होणार आहे. 4 तासांच्या प्रवासानंतर अखेर मंजिरी आपल्या घरी आली. मंजिरीला पाहून मंजिरीची आई खूप रडली. काय अवस्था झाली आहे माझ्या पोरीची? आई अजून रडायला लागली. अगं, तिला आराम तर करू दे. लांबच्या प्रवासात थकली असेल अजून. आणि तू काय रडत बसलीस? पाणी तर दे तिला. हो, आणि ते. पदराला डोळे पुसत आई पाणी आणायला गेली. आईनं सगळं जेवण करून ठेवलं होतं. मंजिरी हातपाय धुवायला बाथरूममध्ये गेली. पाणी बघून तिला परत आसुरी आनंद झाला. ती पाण्यात जाणारच होती की भावानं तिला अडवलं. मंजू, अगं, अंगात एवढा ताप आहे आणि पाण्यात काय भिजतेस? मंजिरीने एका जळजळीत नजरेनं त्याच्याकडे पाहिलं. तसा तो 2 पावलं मागं सरकला. त्याला क्षणभर कळलंच नाही की काय झालंय ते. ती गुरगुरत होती जसं ती आता त्याच्यावर झडप घालणार आहे. तो घाबरला, पण तरीही तो तिला हळूहळू तिच्या खोलीत घेऊन जाऊ लागला. खोलीत गेल्यावर त्यानं तिला बेडवर बसवलं. तुला जेवायला आणू का? नको. तोच घोगरा आवाज. अगं, न खाऊन कसं चालेल? औषध पण घ्यायचंय. नको मला. आवाजातला राग जाणवत होता. मंजू, हट्टीपणा करू नकोस. थांब, मी आणतो जेवायला. असं नाही ऐकणार तू. तुला कळत नाही का एकदा सांगितलेला? मला काही नको आहे, समजला?
त्याचा हाताचा पंजा चोरात ताबत ती म्हणाली. त्यानं झटक्यात आपला हात तिच्या हातातून काढून घेतला. एवढं बोलून मंजिरी धाडकन बेडवरून पडली. मंजू, मंजू काय झालंय? बरं वाटत नाहीये का तुला? अगं अगं बोल ना काहीतरी. पण पण मंजिरी कधीच बेशुद्ध झाली होती. त्यानं लगेच डॉक्टरना फोन केला. अचानक काय झालं म्हणून घरातले सगळे घाबरले. डॉक्टर घाईघाईत आले आणि मंजिरीला तपासू लागले. आईच्या डोळ्यातून पुन्हा अश्रू वाहू लागले. घाबरण्यासारखं काही नाही. 2 दिवस न खाल्ल्यानं अशक्तपणा आलाय. मी तिला सलाईन लावतो, त्यामुळे तिला बरं वाटेल. डॉक्टर अजून काही औषधं देऊन निघून गेले. रात्र झाली. मंजिरीला अजूनही जाग आली नव्हती. आई रडत तिच्या उशीजवळ बसून होती आणि हळूहळू तिचा डोळा लागला. रात्री 3-3:15च्या सुमारास मंजिरीला जाग आली. ती बेडवर उठून बसली. नसात रोवलेली सलाईनची सुई तिनं खसकन उपसून टाकली आणि दरवाजाच्या दिशेनं निघाली. हॉलमध्ये बाबा आणि भाऊ झोपले होते. तिनं दरवाजा उघडला आणि ती बाहेर निघून गेली. इतक्यात त्या आवाजानं तिच्या भावाला जाग आली आणि त्यानं बघितलं दरवाजा उघडाय आणि मंजिरीही बेडवर नाही. त्यानं बाबांना जागं केलं आणि ते दोघंही बाहेर जाऊन मंजिरीला मोठमोठ्यानं आवाज देऊ लागले. एका कोपऱ्यात ती पाठमोरी उभी असलेली दिसली. ते दोघं तिच्याजवळ जात होते. मंजिरीला जशी त्या दोघांची चाहूल लागली तशी ती जोरात पळू लागली आणि तिचं पळणं बघून बाबा आणि भाऊ एकाच ठिकाणी पुतळ्यासारखे उभे राहिले. जसं की पायातला सगळा जीव जणू कुणीतरी काढूनच घेतलाय. तिच्या 2 पावलांमधलं अंतर हे प्रचंड होतं. सामान्य माणसाच्या आकलांना बाहेरचं होतं ते. पण हे कसं शक्य आहे? विचारानं डोकं भांबावलं होतं त्यांचं. ते दोघंही तिला पकडण्यासाठी तिच्या पाठीमागं पळाले, पण तिचा वेग खूप जास्त होता. पण जशी ती गावाच्या वेशीजवळ आली तशी एकदम ती थांबली. तिनं आपली मान तिरपी केली. आता ती डावीकडे बघत होती. तिचा श्वास खूप वाढला होता. छाती वर खाली होत होती. तिनं सगळीकडे एकवार पाहिलं आणि ती धाडकन खाली पडली. बाबा आणि भाऊ तोपर्यंत तिच्याजवळ पोहोचले होते. बाबा मंजिरीचं डोकं मांडीवर घेऊन रडत होते आणि भाऊ आपले दोन्ही हात जोडून दत्ताच्या मंदिरासमोर उभा होता. आईला जेव्हा हा प्रकार कळाला तेव्हा तिला विश्वासच बसला नाही. पण तिला कळून चुकलं की हे प्रकरण वेगळं आहे. तिनं बाबांना हे सांगण्याचा प्रयत्न केला, पण बाबांनी तिला वेड्यात काढून गप्प बसवलं. खूप दवाखाने झाले, औषधं झाली, पण गुण काही येत नव्हता. आजूबाजूचे लोक हे आता कुजबुजू लागले की हे डॉक्टरचं काम नाही. पण बाबा मानायला तयार नव्हते. दिवसेंदिवस मंजिरीची अवस्था खूप खराब होऊ लागली. डोळे खोल गेले. डोळ्याभोवती काळी वर्तुळं दिसू लागली. अन्न पाणी नसल्यामुळं वजन बरंच कमी झालं होतं. ओठांना चीर पडून त्यातून रक्त येऊन ते सुकून गेलं होतं. ती आता फक्त सलाईनवर जिवंत होती. आईला मंजिरीची अवस्था बघवत नव्हती. एक दिवस शेजारच्या काकू मंजिरीला बघायला आल्या. त्यांच्याबरोबर त्यांची म्हातारी आई पण मंजिरीला बघायला आली. ती अधूनमधून आपल्या लेकीकडे राहायला येत होती. त्यामुळे ती मंजिरीला आणि तिच्या घरच्यांना ओळखत होती. दोघेही मंजिरीच्या खोलीत गेल्या. काय अवस्था झाली आहे मुलीची, काकू म्हणाले. सगळे उपचार करून झाले, पण गुण काही नाही, आई रडत म्हणाली. रडू नका मंजिरीची आई, सगळं ठीक होईल. देवावर विश्वास ठेवा. आई हुंदके देत रडत होती. दोघी खोली बाहेर निघून गेल्या. पण काकूची म्हातारी आई अजून खोलीतच उभं राहून मंजिरीला बघत होती. तिला काहीतरी वेगळं वाटत होतं. ती जवळ जाऊन अजून निरखून पाहू लागली. तसं अचानक मंजिरीने खाडकन डोळे उघडले. तिचे डोळे लाल भडक झाले होते आणि तिनं पटकन तिचा हात पकडला. काय ग, काय निरखून बघत आहेस? तू आंबेवाडीत राहतेस ना? हो, पण का विचारत आहेस? हे म्हातारे, मला आंबेवाडीला घेऊन चल. मी का पण? आणि तू तर आजारी आहेस ना? ए म्हातारे, जास्त प्रश्न नको विचारूस. ती म्हातारी बाई आता आपला हात सोडवण्याचा प्रयत्न करत होती. पण मंजिरीची पकड खूप घट्ट होती. मंजिरी तिची धडपड बघून जोरजोरात हसू लागली. कसं बसं ती आपला हात सोडवून बाहेर पळून गेली. मंजिरी तिच्याकडे बघून गुरगुरत होती. ती बाई पळत हॉलमध्ये आली आणि आपल्या मुलीला खेचत घरी घेऊन गेली. मंजिरीच्या आईला काहीच कळलं नाही काय झालंय ते. पण तिनं जास्त लक्ष दिलं नाही आणि मंजिरीला बघायला तिच्या खोलीत गेली. मंजिरी शांत झोपली होती.
आई पुन्हा आपल्या कामाला लागली. इकडं इकडं खोलीत मंजिरी पुन्हा किळसवाणं हसत होती. रात्रीचे जवळपास 3 वाजत आले होते. तसं मंजिरीला जाग आली. तिनं खाडकन आपले डोळे उघडले. डोळे अगदी लाल भडक झाले होते. जणू डोळ्यात रक्त उतरलं होतं तिच्या. ती एकदम उठली. जणू तिला कोणीतरी आपल्या नियंत्रणात घेत होतं. खोलीचा दरवाजा उघडून ती बाहेरच्या दरवाजाच्या दिशेनं निघाली. तिनं हॉलमध्ये सगळीकडे नजर फिरवली. सगळे तिथंच बिछाना घालून झोपले होते. दरवाजाच्या आवाजानं बाबांना जाग आली. तसं त्यांनी दरवाजाकडे पाहिलं तर मंजिरी बाहेर जात होती. बाबा पटकन उठले आणि त्यांनी पाठीमागून मंजिरीला घट्ट पकडलं आणि त्यात आपल्या मुलाला आवाज देऊ लागले. मंजिरीच्या भावाला आवाजानं जाग आली. पहिल्यांदा तर त्याला काहीच कळलं नाही की काय चाललंय. पण बाबांनी मंजिरीला पकडलं होतं म्हणून तो पण बाबांना मदत करायला उठला. मंजिरी ओरडत होती, गुरगुरत होती. त्या दोघांची शक्ती तिच्यापुढं कमी पडत होती. तरीही बाबांनी तिला खेचत खुर्चीत बसवलं आणि तिचे हात बांधायला चालू केले. मित्रांनो, या कथेचा पुढचा भाग लवकरच मराठी व्हॉइस या चॅनलवर अपलोड होईल. पण ही कथा कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा. मराठी व्हॉइस या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. आपण ही भयकथा लिहित असाल तर मी या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये माझा मेल ID दिला आहे. त्यावर आपण आपल्या कथा पाठवू शकता. पुन्हा भेटू लवकरच.